नमस्कार मित्रांनो, आज हा व्हिडिओ मी कोणाला घाबरवण्यासाठी नाही तर माझा खरा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बनवत आहे। मी शिल्पा, मी TIT 2022 परीक्षा दिली होती। मोठ्या आशेने तयारी केली होती, पण दिवसभर अभ्यास केला, पेपर दिला। वाटलं होतं की नक्की निवड होईल, पण निकाल लागल्यानंतर माझी निवड झाली नाही। त्यावेळी खूप वाईट वाटले, स्वतःवर शंकाही झाली। एवढा अभ्यास करूनही यश का मिळाले नाही हा प्रश्नही सतत मनात आला। पण त्या अनुभवाने मला खूप काही शिकवलेलं आहे। तर मग मी तुम्हाला माझा अनुभव सांगते, जेणेकरून तुम्हाला 2025 जी आपली शिक्षक भरती आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला माझी रेफरन्स देण्याची पद्धत किंवा रेफरन्स मी कसे दिले किंवा मला मार्क किती होते हे मी तुम्हाला सर्व काही सांगेल, जेणेकरून तुम्हाला 2025लाही त्याचा 100% तुम्हाला त्याचा उपयोग होईल। तर मी तुम्हाला सांगते, मला 2022 साली TITमध्ये 103 मार्क होते। तेव्हा मेरिट आपलं कमी चालतं, कारण सुरुवातीलाच म्हणजे ऑनलाईन एक्झाम म्हणजे 2017ला ऑनलाईन एक्झाम झाली, पण 2022लाही खूप बऱ्याच जणांना मार्क कमी पडलेले होते। त्याच्यामुळं मला वाटलं होतं माझा नंबर लागेल, पण माझा नंबर काही लागला नाही। कशासाठी? विदाऊट जे आपले स्कूल होते ना, विदाऊट इंटरव्ह्यू किंवा झेडपीच्या शाळा याच्यामध्ये माझा नंबर आलेला नाही। नंतर परत मग फॉर्म सेकंड राऊंड, सेकंड फ्रेज हे चालतच राहिलं, पण माझं विथ इंटरव्ह्यूसाठी माझा नाव आलेलं होतं। 5 शाळा मला आलत्या आणि मी 9वी ते 12वीसाठी फॉर्म भरलेला होता। त्यावेळेस माझं TET किंवा CTT या दोन्हीपैकी काहीही नव्हतं, पण आता माझं CTT व TET दोन्हीही आहे। त्याच्यामुळे आता मी 2025लाही एक्झाम दिलेली आहे। आता पाहू त्याच्यामध्ये काय होतं ते। त्याच्यामुळे मी तर 2022चा तुम्हाला माझा अनुभव सांगते। माझा सेकंड फ्रेजमध्ये विथ इंटरव्ह्यूमध्ये मला 5 संस्थेच्या जागा आलत्या मुलाखतीसाठी। तर मी त्या सगळीकडे गेलेली नाही, कारण जिथे मला जायचं होतं किंवा जिथे मला नोकरीची अपेक्षा होती त्या दोन ठिकाणी मी इंटरव्ह्यूला गेलेली होते। तिथंही इंटरव्ह्यू व्यवस्थित झालता, सगळं बरोबर झालेलं होतं। पण आता संस्था म्हणली तर माहिती आहे आपल्याला काय होतं ते, त्याच्यामुळे ते सांगण्यात काय वावं नाही आहे। तर मग तिथं इंटरव्ह्यू दिला, सगळ्या गोष्टी केल्या, पण तिथं काही सिलेक्शनचा रिस्पॉन्स आलेला नाही। परत मग मी आता 25ची तयारी केली। 2022मध्ये तर माझा काही नंबर लागलेला नाही। रेफरन्स मी चांगलेच दिलते, जिथं मला जायचं आहे तिथंच मी दिलते, आणि जिथं जायचंच नाही मला तर तिथं मी देऊन काय उपयोगच नाही ना। तिथं सिलेक्शन झालं तरी मी तिथं जाणारच नव्हते ना, त्याच्यामुळे मी तिथे आपलं रेफरन्सच दिले नव्हते। माझ्या होत्या जागा 9 ते 12साठी। आता सगळा सारासर विचार केला तर मी 25ची पूर्ण मला रेफरन्स कसे द्यायचे किंवा निवड यादी कशी लागते, मला सर्व काही अनुभव आहे याचा। आणि 1ली ते 5वीसाठी काय, 6वी ते 8वीसाठी काय, 9वी 10वीसाठी काय, 11वी 12वीसाठी काय। माझं 2022मध्ये 9वी ते 12वीसाठी मी क्वालिफाय होते, पण आता या भरतीमध्ये मी 1ली ते 12वीसाठी क्वालिफाय आहे। पण नेमकं बॅड लक समजा का लक समजा का काय समजायचं आता काय देवालाच माहीत, कारण गेल्या वेळेस अनलिमिटेड रेफरन्स होते, पण ह्यावेळेस मी 1ली ते 12वीसाठी आहे, पण लिमिटेड रेफरन्स आलेले आहेत। तर 100च विदाऊट इंटरव्ह्यूचे कसं देणं खूप अवघड आहे। त्याच्यामुळं आता खूप जरा अभ्यास करावा लागेल, कारण माझा पहिला अनुभव आहे त्याच्या संदर्भात म्हणजे 2022चा मला अनुभव आहे। त्याचा अनुभव घेऊन मी आता 25ला रेफरन्स देणं व्यवस्थित, जेणेकरून माझं सिलेक्शन होईल असं मला वाटतं। तर आता बघू काय होतं ते। मी माझ्या ह्या चॅनलवर मला नक्की लाईक करा आणि शेअर पण करा। माझा अनुभव सगळ्यांपर्यंत पोहोचला तर थोडं त्यांनाही बरं वाटेल, की कमी मार्क असले तरी सिलेक्शन आपण पसंती क्रमांक योग्य पद्धतीनं दिलं ना तर सिलेक्शन होण्याची शक्यता आहे। कारण आता इथे कसं झालेलं आहे की 2025मध्ये लिमिटेड रेफरन्स आहेत, आणि प्रत्येक जिल्ह्यावाईज किती मेरिट लागेल हे कोणालाही माहीत नाही। कुठे जिल्ह्यात जास्तही लागू शकतं, कुठे कमीही लागू शकतं।
कुठं जास्तवालेसुद्धा त्यांना जॉब भेटणार नाही, जे कमी मार्क आहे त्यांना जॉब भेटेल. त्याच्यामुळं मेरिटचं कोणीही कट ऑफ सांगू शकणारच नाही. आणि याच्यामध्ये कसं आहे, 9वी ते 12वीसाठी विद्यार्थी किती आहे, जे TET आणि CTT पासवाले किती आहे, त्यांना मार्क किती आहे, त्याच्यानुसार कट ऑफ कळतो. आता 9वी ते 12वीवाला आहे पण त्याला 150 मार्क आहेत, मग तो 1ली ते 8वीसाठी क्वालिफाय नाही आहे. मग इकडं मेरिट कमी आलं, इकडे जास्त आलं, मग हा 150वाला लागलच. 9वी ते 12वीचा हमखास तर कट ऑफ जास्तच जातो. 1ली ते 8वी पेक्षा 9वी ते 12वीचा कट ऑफ हा जास्तच लागत असतो. फक्त आपण सांगू शकत नाहीत की आता आपला लागल का न लागल, कारण आपल्याला हे माहीत नाही की कोणता विद्यार्थ्यांनी TET पास आहे का कोणता विद्यार्थी TET पास नाही आहे. त्याच्यामुळं आपण कट ऑफ काहीच सांगू शकत नाही की किती लागेल ते, कारण TET पास आणि CTT आणि TET पास आहेत का नाही हे आपल्याला माहीत नाही ना. त्याच्यामुळे कट ऑफ आपण सांगू शकत नाहीत. तरी मी म्हणजे सगळ्यांना मी काय भीती घालवत नाही आहे. जे आहे ना रिअल, मी जे पाहिलं आहे ना 2022मध्ये, ते मला विदाऊट इंटरव्ह्यू का विथ इंटरव्ह्यू दोन्हीही ठिकाणी असू द्या, फ्रेज असू द्या वेगवेगळ्या, त्याच्यामुळं काही सांगू शकत नाही. कट ऑफ कोणीही सांगू शकत नाही. फक्त रेफरन्स देणं हे आपल्या हातात आहे. आता व्यवस्थित व त्याचा अभ्यास नियोजनपूर्वक करणं खूप खूप गरजेचं आहे. तरी आता 2025मध्ये हे मी भरणार आहे फॉर्म. मी एक्झामही दिलेली आहे. त्याचे मार्कही मला पहिल्या 22पेक्षा ह्याच्यात जास्त पडले, अति पण नाही पडलेले. मी आत्ताच नाही तुम्हाला सांगणार माझे मार्क किती आहेत ते, पण मी ह्याच्या पुढील व्हिडिओमध्ये किंवा पुढील व्हिडिओमध्ये मी नक्की माझे मार्क सांगेल. तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या व तुमचाही मला अनुभव सांगा. तुमचेही मला मार्क कमेंटमध्ये सांगा. तुमची कास्ट सांगा. तुम्ही कितवीमध्ये क्वालिफाईड आहात. तुम्ही 1ली ते 8वीसाठी क्वालिफाय आहात का 9वी ते 12वीसाठी क्वालिफाय आहात. तुमचे मार्क किती, तुमची कास्ट किती, ते माझ्या कमेंटमध्ये नक्की सांगा. जेणेकरून आपल्याला थोडाफार तरी अंदाज येईल की बाबा मेरिट कसं जाईल, मेरिट किती येऊ शकतं, मेरिट काय येतं. आपल्या जिल्ह्याचं नाव सांगा. ह्याच्यानुसार आपल्याला समजेल की बाबा कोणता जिल्हा देणं आपल्यासाठी सेफ आहे, जेणेकरून आपण जॉबला लागताल. तसेच आपण 20 तारखेला आपण पाहिलेलं आहे की आता 20 जुलैला बंद झालेलं आहे जाहिराती अपलोड करणं. आता काही दिवसातच असंच मेसेज पडतो आणि हे रात्रीच सगळं आपल्याला नोटिफिकेशन पडत असतात. मला अनुभव आहे 2022चा. नेहमी हे सगळं नोटिफिकेशन पडणं ह्याचं काम सगळं रात्रीच चालू असतं. त्याच्यामुळं आता काही 5-6 दिवसात बस सांगायची गरज नाही की आपल्याला आता रेफरन्स देण्यासाठी येऊ शकतात. पण रेफरन्सला मुदतवाढ मिळत नाही. त्याच्यामुळं रेफरन्स देताना खूप काळजीपूर्वक वाचा, खूप काळजीपूर्वक करा. पहिल्या दिवशीच फॉर्म भरायला गडबडीत जाऊ नका. पूर्ण रेफरन्स देताना आपल्याला कोणते रेफरन्स आलेत बाबा त्याची प्रिंट काढा. ते प्रिंट काढून त्याच्यावर अभ्यासाचं नियोजन करा की त्याची प्रिंट काढून त्याचं नियोजन करा. आपल्याला कुठं द्यायचं आहे कुठं नाही त्याला सिरियल क्रमांक द्या प्रिंट काढलेल्या ह्याच्यावर. आणि सगळं अभ्यास केल्यानंतर शेवटी फॉर्म आपलं रेफरन्स द्या. हे खूप गरजेचं आहे. एकदा रेफरन्स सबमिट झाले तर आपलं भविष्य लॉक झाले असं समजायचं. त्याच्यामुळं रेफरन्स आपल्याला जे आलेले आहे त्याची सुरुवातीला प्रिंट काढा. प्रिंट काढून पुन्हा नंतर त्याला आपण सगळे कशी शाळा आहे, प्रवासाची सोय आहे का तिथं, सगळ्या गोष्टी बघा. आपण तिथं राहू शकतात का, सगळी गोष्टी पाहून सगळं नियोजन करूनच रेफरन्स द्या. आणि नंतर मला एवढीच गोष्ट सांगायची कारण माझा हा 2022चा अनुभव आहे. बघा तुम्हाला हा माझा अनुभव आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. मी ही 2025च्या भरतीचे जॉईनिंगपर्यंत मी तुम्हाला माझे व्हिडिओ किंवा माझे अनुभव मी सांगेन जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी त्याचा उपयोग होईलच. त्याच्यामुळं माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.